शिवसेनेचं काश्मीरमध्ये लष्करातील जवानांसाठी सिंदूर महारक्तदान शिबिर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सांगलीतील 1000 पैलवान करणार महारक्तदान. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज 3 वंदे भारत ट्रेनचं लोकार्पण. पुणे ते नागपूर वंदे भारत होणार सुरू. इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत, तर राहुल गांधींच्या भेटीचा हा परिणाम दिसतोय. शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्र्यांची खोचक टीका. शिवसेना उबाठाचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलावर महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. काच्या वरळीतील राड्यादरम्यान सिद्धेश शिंदेंनी धक्का मारल्याचा महिलेचा आरोप. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष राज्य सरकार विरोधात मैदानात. सोमवारी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन. कोर्टाचा आदेश झुगारून दादरमध्ये कबुतरांना दाणे खायला घालणाऱ्या महेंद्र सकलेचाला पोलिसांचा दणका. कार जप्त करत गुन्हा दाखल. भारतानं पाकिस्तानचे 6 लढाऊ विमान पाडले. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे मुरिदके आणि बहावलपूर हवाई तळ उद्ध्वस्त. वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंह यांची ऑपरेशन सिंदूरबाबत महत्वाची माहिती. नागपुरातील कोराडीतल्या महालक्ष्मी मंदिरात निर्माणाधीन स्लॅब कोसळला. 5 ते 6 मजूर जखमी. कोराडी ते मंदिर मार्गावर सुरू होतं स्लॅब टाकण्याचं काम. कोल्हापूरमधील अंबाबाई देवीच्या मूर्तीवर उद्यापासून संवर्धन प्रक्रिया. 2 दिवस दर्शन असणार बंद. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी तसंच पत्रकारांना चेहरा पडताळणी यंत्रणेद्वारे प्रवेश बंधनकारक करण्यात आलेला आहे. मात्र गर्दी काही कमी झाली नाहीये. आता हे प्रवेश पत्र देखील देणं बंद करण्यात येणार आहे. 15 ऑगस्टपासून डीजी प्रवेश ॲपवर नोंद करणाऱ्यांनाच मंत्रालयामध्ये प्रवेश करता येणार आहे. भरत गोगावलेंना 15 ऑगस्टला झेंडावंदनाचा मान द्यावा ही आमची मागणी आहेच, पण रायगडचे पालकमंत्रीपद भरत गोगावले यांच्या रूपानं शिवसेनेला मिळालं हवं याचा पुनरुच्चार कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय. कर्जतमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते. गणेशोत्सवामध्ये मूर्ती विसर्जनाच्या व्यवस्थेचा दर्जा वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं कृत्रिम हौदांची संख्या 16 वरून 32 वर नेण्याचा निर्णय घेतलेला आहे. शाडू मातीच्या मूर्तीसाठी 16 नवीन कृत्रिम हौद उभारले जाणार आहेत. पीओपी मूर्तीसाठी स्वतंत्र हौदांची व्यवस्था केली जाणार आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत 100 पोलीस निरीक्षकांना रक्षाबंधनाचं गिफ्ट देत वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आलेली आहे. सोबतच मुंबई पोलीस दलात पोलीस आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग स्तरावर मोठे फेरबदल करण्यात आले असून सहाय्यक पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या आणि नवीन नियुक्त्या केल्या आहेत. कोल्हापूर विमानतळावरून विमानांची उड्डाणं सुरू झालेली आहेत. आता देशातील 8 ठिकाणी विमानसेवा सुरू असून ती डिसेंबर अखेर 18 शहरात सुरू होणार आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिलेली आहे. 7ही दिवस ही विमानसेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं महाडिक म्हटले. मुंबई विमानतळावरील संगणकीय प्रणाली हँग झाल्याचा मोठा फटका उड्डाण करणाऱ्या विमानांना बसला. परिणामी अनेक विमानांना उड्डाण करण्यासाठी विलंब झाला. सुमारे पाऊण तासानं तांत्रिक समस्या दूर करण्यात यश आलं. मात्र सेवा सुरळीत होण्यास 3 तासांपेक्षा जास्त कालावधी लागला. वाशी रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक इंटरलिंकिंग या अत्याधुनिक सिग्नल प्रणालीच्या स्थापनेसाठी मध्य रेल्वेनं मोठ्या प्रमाणात लोकल सेवांमध्ये बदल केलेले आहेत. 5 ते 8 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आलेल्या रात्रीचा ब्लॉक नंतर अंतिम टप्प्यातील कामासाठी आता 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते 10 ऑगस्टच्या सकाळपर्यंत तब्बल 10 तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आला. रेल्वेनं प्रवाशांसाठी एक खास योजना सुरू केलेली आहे. राऊंड ट्रिप पॅकेज स्कीम असं या योजनेचं नाव असून या अंतर्गत येणाऱ्या जाणाऱ्या प्रवास एकत्र बुक केल्यास परतीच्या तिकिटावर 20% सूट मिळणार आहे आणि सध्या ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मालकीच्या बस बंद पडल्यास देखभाल दुरुस्ती अभियंता आणि चालक यांची अर्ध्या दिवसाची वेतन कपात केली जाणार आहे. संचालक पंकज देवरे यांनी याबाबतचा आदेश दिलेला आहे. हा निर्णय पीएमपीच्या मालकीच्याच बससाठी घेण्यात आलेला असून ठेकेदारांच्या बसबाबत उल्लेख नसल्यानं कामगार संघटनेनं विरोध केला आहे.
देशांतर्गत आणि परदेशातून हळद पूड आणि प्रक्रियायुक्त उत्पादनांची मागणी वाढलेली आहे. परिणामी देशातील एकूण लागवड यंदा 25% वाढून 3.60 लाख हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. सांगली साताऱ्यामध्ये लागवड कमी होऊन विदर्भ मराठवाड्यात वाढते आणि विदर्भ मराठवाडा हळदीचे नवे आगर म्हणून समोर येते. धारदार शस्त्रानं हल्ला करून दोघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना भंडाऱ्यामध्ये घडलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन गटात अस्तित्वाची लढाई सुरू होती. परिसरात भीतीचं वातावरण होतं आणि पोलिसांकडून आता तपास सुरू आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची वसतिगृह उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलाय. त्यानुसार राज्यभरात 120 ठिकाणी वसतिगृह उभारली जाणार असून यामुळे 25,000 विद्यार्थ्यांना निवासी सुविधा उपलब्ध होणार आहे आणि यासाठी शासनानं 1200 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील चिचोडी पाटील गावात विविध स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. आदिवासी बांधवांना रहिवासी प्रमाणपत्र, महामार्ग भूसंपादनाची योग्य भरपाई, श्रीनाथ पतसंस्थेतील ठेवीदारांचे पैसे परत मिळवणं अशा मागण्या करण्यात आल्या. जळगावच्या धरणगाव पोलिसांनी रात्री 11 वाजता थरारक कारवाई करत 40 किलो गांजा जप्त केलाय. नाकाबंदी दरम्यान एका संशयित कारला पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिला, मात्र आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला असता आरोपी कार सोडून फरार झाले. शिवसेना उबाठाचे विधान परिषद आमदार सुनील शिंदे यांच्या मुलावर अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिद्धेश शिंदे यांनी वरळीतील नारळी पौर्णिमेच्या वेळी झालेल्या गर्दीत महिला पदाधिकाऱ्याला धक्का मारल्याचा आरोप करण्यात आलाय. संबंधित तक्रारदार महिला केईएम रुग्णालयामध्ये उपचार घेते आहे. शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत असा सवाल फडणवीसांनी केला. तर राहुल गांधींच्या भेटीचा हा परिणाम झालेला दिसतोय असा टोला देखील त्यांनी लगावला. जळगावच्या एरंडोल इथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसेंविरोधात संताप व्यक्त करत प्रतिमा जाऊन निषेध नोंदवला. रुपाली चाकणकर केलेल्या त्यांनी वक्तव्यावरून पदाधिकारी आक्रमक झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं बुलढाण्यामध्ये पतसंस्था उघडण्यात आली आहे. देवाभाऊ लाडकी बहीण नागरी पतसंस्था असं या पतसंस्थेचं नाव असून चिखलीमध्ये याचा उद्घाटन समारंभ पार पडला. आता एक मोठी बातमी. नागपुरातील कोराडीतल्या महालक्ष्मी मंदिरात दुर्घटना घडलेली आहे. निर्माणाधीन स्लॅब कोसळून 5 ते 6 मजूर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. कोराडी ते मंदिर मार्गावरील गेटवर स्लॅब टाकण्याचं काम सुरू असताना अचानक हा स्लॅब कोसळला आणि स्लॅब कोसळल्यानं त्याखाली दबून 5 ते 6 मजूर जखमी झालेले आहेत. हा निर्माणाधीन स्लॅब कोसळलेला आहे आणि सध्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गडचिरोली नागपूर मार्गावरील काटली गावात गुरुवारी पहाटे रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या 6 मुलांना अज्ञात ट्रकनं चिरडून घटनास्थळावरून पळ काढला होता. पोलिसांनी तब्बल 48 तासानंतर ट्रक जप्त करत चालक आणि क्लिनरला छत्तीसगडमधून अटक करण्यात आली आहे. प्रवीण कोल्हे आणि सुनील श्रीराम मार्गाय अशी आरोपींची नावं असून त्यांना गोंदिया पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नागपुरातील कोराडीतल्या महालक्ष्मी मंदिरात दुर्घटना घडली. निर्माणाधीन स्लॅब कोसळून 5 ते 6 मजूर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला. मुसळधार पावसामुळे सोनेशी जवळील पुलावर पाणी आलं. या पुलावरून जात असताना 2 दुचाकीस्वार वाहून जात होते. दरम्यान गावकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून दोन्ही दुचाकीस्वारांना वाचवलं. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे कापूस आणि सोयाबीन ही पिकं धोक्यात आलेली आहे. शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. बीडमध्ये आणखी एक मारहाणीचा प्रकार उघडकीस आला. एका वृद्धाला तरुणाकडून बेदम मारहाण करत पोलिसांना आव्हान देण्यात आले. मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. मनमाडजवळ पुणे इंदोर महामार्गावर धावत्या ओव्हरलोड ट्रकचा थरार पाहायला मिळाला. ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरल्यानं भरधाव ट्रक उलटला. सुदैवानं यामध्ये जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रक चालक किरकोळ जखमी झालाय. धाराशिवच्या येडेश्वरी मंदिराजवळ गावगुंडांनी राडा घातला. दर्शनासाठी जात असताना सुरक्षा रक्षकानं अडवल्यामुळे सुरक्षा रक्षकाला जबर मारहाण करण्यात आली. 20 ते 25 जणांनी एकत्र येत मंदिर परिसरात दहशत माजवली. भाविकांना देखील धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावमधील टोमॅटो बाजारात भेट दिली. यावेळी मंत्री भरणेंनी टोमॅटोचा लिलाव करत टोमॅटोला उच्चांकी बाजारभाव काढला.
भंडाऱ्याच्या केसलवाडा वाघ येथील सैनिक विद्यालयातील 16 विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची लागण झाली आहे। दूषित पाणी आणि स्वच्छतेचा अभाव असल्याने आजाराची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। 7 वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाला बीड पोलिसांनी शोधून काढले। रक्षाबंधनाच्या दिवशी आई आणि मुलाची भेट झाली। 7 वर्षांनंतर आपल्या आईवडिलांना पाहून मुलाला रडू कोसळलं। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरात नागरिकांवर दादागिरी करत महिलांची छेड काढणाऱ्या एका तरुणाला शहादा पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला। पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेत कान धरून नागरिकांची माफी मागायला लावली। आता एक मोठी बातमी, कोल्हापूरमधील अंबाबाई देवीच्या मूर्तीवर उद्यापासून संवर्धन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। सोमवार आणि मंगळवार असे 2 दिवस ही प्रक्रिया राबवण्यात येणार असल्यानं अंबाबाई मंदिरातील मूर्तीचं दर्शन बंद असणार आहे। पुरातत्व विभागाकडून ही संवर्धन प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि त्यामुळे भाविकांना उत्सव मूर्तीचं दर्शन घेण्याचं आवाहन मंदिर प्रशासनानं केलेलं आहे। तर 2 दिवस मूर्तीचं दर्शन बंद राहणार आहे। उत्सव मूर्तीचं दर्शन घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। अंबाबाई देवीच्या मूर्तीचं संवर्धन प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे आणि त्यासाठी 2 दिवस मूर्तीचं दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे। बातमी ठाण्यामधून, ठाण्याच्या चंदनवाडीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या पैशातून एका महिलेनं स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय। या महिलेनं लाडकी बहीण योजनेच्या मिळालेल्या पैशातून लाडकी बहीण फूड कॉर्नर सुरू केलेलं आहे। या फूड कॉर्नरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अचानक रात्री भेट दिली। या फूड कॉर्नरवर चहाचा आस्वाद घेतला आणि महिलांना शुभेच्छा दिल्या। लाडकी बहीण योजनेच्या मिळालेल्या पैशातून ठाण्यातील एका गृहिणीने लाडकी बहीण फूड स्टॉल सुरू केलेला आहे, ज्याला आता थोड्या वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भेट दिलेली। आपण जर पाहिलं तर लक्षवेधी अशा प्रकारचा हा लाडकी बहीण फूड कॉर्नर जो आहे तो ठाण्यातील 5 पगाडी परिसरामध्ये पाहायला मिळतो। खरं तर महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध व्हावात ह्या हेतूने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा स्टॉल सुरू केला होता, ज्यांच्या माध्यमातून हा स्टॉल सुरू करण्यात आलेला आहे। असं माझ्यासोबत बोलण्यासाठी त्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत। मॅडम, सर्वप्रथम काय सांगाल, कशी ही संकल्पना आपल्याला सुचली? लाडक्या बहीण योजनेच्या मिळालेल्या पैशातून आपण हा खरं तर स्टॉल सुरू केलेला आहे, काय सांगाल? आपलं नाव सांगा। माझं नाव योगिता सूर्यकांत खेरटकर आहे आणि मेन म्हणजे मी आधी पैसे जमा झाले, त्यानंतर काय करावं, ह्याचा उपयोग कसं करावं आपण म्हणून विचार करत बसली। तर मग माझ्या मिस्टरांशी बोलली, फॅमिलीशी बोलली की मला छोटंसं स्टॉल उभा करायचा आहे। हे असे पैसे आपण कशाला असे वाया घालवायचे, मग काहीतरी उपयोग करू त्याचा स्टॉल छोटा खोलून। म्हणून मग मी विचार केला की स्टॉल, तर माझ्या फॅमिलींना, माझ्या मिस्टरांना ते पटलं, त्यामुळे मी छोटंसं स्टॉल उभा केला त्याच्यातून आणि जसे जसे पैसे माझे यायला लागले तसं तसं मी त्याचं वाढीव काम चालू केलं। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अचानक आपल्या स्टॉलला भेट दिली। खरं तर रक्षाबंधनचा दिवस, बहीण भावाच्या अतूट नात्याचा दिवस पाहिला जातो आणि आज लाडका भाऊ लाडक्या बहिणीच्या भेटीला आला, कसं वाटलं? मला खूप म्हणजे खूप बरं वाटलं। मला अजूनही असं वाटतं की मी स्वप्नातच आहे की काय, कारण त्यांनी मला म्हणजे की ते माझ्या ते पण रक्षाबंधनच्या दिवशी आले, तर असं म्हणजे स्वप्नातच आहे। ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष सुरू राहील आणि सध्या मिळणारं महिन्याचं 1500 रुपये मानधन योग्य वेळी वाढवलं जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। प्रो गोविंदा सीझन 3च्या चषकावर नागपूरच्या संघानं विजयी मोहर उमटवलेली आहे। विजेत्या संघाला 75 लाख रुपयांचा धनादेश आणि ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा सीझन 3चे ब्रँड अँबॅसिडर ख्रिस गेल यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसराला पावसानं झोडपलं। अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठ आणि रस्त्यांवर पाणी साचलं होतं। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत। जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे। अमरनाथ यात्रेची शनिवारी औपचारिक सांगता झाली असून 14,500 फूट उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेत छडी मुबारकची स्थापना करण्यात आली। यंदा 3 जुलैपासून सुरू झालेल्या 38 दिवसांच्या यात्रेदरम्यान सुमारे 4.20 लाख भाविकांनी बर्फातून तयार होणाऱ्या पवित्र हिमलिंगाचं दर्शन घेतलं। जळगावमध्ये भाजपच्या वतीनं एकनाथ खडसे यांच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून एकनाथ खडसेंच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला। यावेळी आंदोलन करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला।
नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला नांदेड जिल्हा आणि विदर्भातल्या 40 गावातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला। या प्रकल्पामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन बाधित होणार असल्यानं शेतकऱ्यांनी प्रकल्पाला विरोध केला।